शिर्डी साई मंदिराला धमकीचा ईमेल। साई मंदिरामध्ये उद्यापासून हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास बंदी। भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा तणाव निवळेपर्यंत बंदी कायम राहणार, साईबाबा संस्थानची माहिती। तुळजाभवानी माता मंदिरात पर्स आणि बॅग न्यायला बंदी। सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाचा निर्णय। मंदिरात पूजा साहित्य नेण्यास मात्र मुभा। वरळी ते बीकेसी भुयारी मेट्रोतून सफर। पहिल्याच दिवशी 14,440 प्रवाशांची सफर। रायगडमधील 53,000 शेतकरी मदतीपासून वंचित। मदत अनुदानाचा 15 कोटींचा निधी पडून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे दिले आदेश। नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार। वेस्टर्न एंट्री इंटरचेंजचं काम जूनपर्यंत पूर्ण होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांना उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नांदेड दौरा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। त्यानंतर देगलूरमधल्या शहीद जवान वनंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। पाकिस्तानकडून सायबर हल्ल्यांना सुरुवात। अज्ञात लिंक्स आणि फाईल्स कधीही उघडू नका। केंद्र सरकारकडून देशभरामध्ये सायबर सुरक्षा अलर्ट जारी। युद्ध हा भारताचा पर्याय नव्हता। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारताचं नुकसान झालं। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा। भारत पाकिस्तान तणावाचा मनोरंजन विश्वावर परिणाम। अनेक कलाकारांचे परदेश दौरे आणि सिनेमांचं रिलीज रद्द। अमृतसरमध्ये ब्लॅकआउट संपून आता वीज पुरवठा पूर्ववत। शहरामध्ये मात्र अजूनही रेड अलर्ट कायम, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवर सक्ती करता येणार नाही। हिंदी शिकायची असेल तर दिल्लीला शिका, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।